त्रिकोणाचा. तर तो ब्लॉग तुम्ही बघा. मला म्हणजे खूप आठवण येते त्या ब्लॉगची. आता तिथे पण झुकझुक गाडीला टाटा केल्यान आणि आम्ही दोघांनी थेट रॅडिसन गाठल्यान. नमस्कार, मी सिद्धेश आणि मी मौसमी. आज आम्ही आलेलो आहोत रॅडिसन रिसॉर्ट अँड स्पा लोणावळ्यामध्ये. तर इथून पुढे आजचा आणि उद्याचा दिवस आम्ही इथे असणार आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आमचा इकडचा अनुभव कसा आहे, हे हॉटेल कसं आहे आणि एकूणच जेन्युइनली जे खरं आहे ते तुम्हाला सांगणार आहोत. आणि आम्ही इथे येण्यामागचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे उद्या आहे आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी. एखाद्या किल्ल्यात एंट्री मारावी अशी आमची रॅडिसन मध्ये ग्रँड एंट्री झाली. आणि आत आल्यावर हे दगडी बांधकाम बघून खरंच एखाद्या किल्ल्यात आल्याचा फील आला हो. चांगला लाईट आला आणि सिद्धेशचं सेल्फी सेशन सुरू. चेक इन करून आम्ही निघालो आमच्या रूमवर. वाटेत भेटले अत्तरवाले चाचा, ज्योतिषी बुवा आणि पोर्ट्रेट मास्टर. ह्या आणि अशा बऱ्याच इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहेत इथे करण्यासारख्या. आता रीतीप्रमाणे रूम टूरचा प्रसंग दाखवण्यात येईल. नेहमीचाच बेड, टीव्ही, गॅलरी आणि गॅलरीच्या बाहेर काय झाडी, काय डोंगर, ओके मध्ये आहे सगळं. चहा, कॉफी, साखर, दूध वगैरे नेहमीच. त्याखाली हॅफलेचा हा फ्रीज, जो उघडता उघडता मी दमले पण तो काही उघडला नाही आणि मी हाफायला लागून बेडवर येऊन पडले. लगेज ठेवायला भरपूर जागा, बसायला सोफा आणि आता रूमचा सगळ्यात महत्वाचा सेक्शन म्हणजेच आपलं सुंदर स्वच्छ न्हाणीघर. इति रूम टूर समाप्त. मधोमध ठेवलेली ही सतार बघून मनात आलं कुठून तरी रविशंकर प्रकट व्हावे आणि हा दगडी सभामंडप दैवी स्वरांनी भरून जावा. तर या रॅडिसन मध्ये लग्न, वाढदिवस, केळवण, मुंज, डोहाळे जेवण, बारस याकरता इनडोअर आणि आउटडोअर असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तिथे रूमवर सिद्धेशचं वामकुक्षी सेशन चालू असताना इथे मी सुशी सेशनला आले. इथे हा शेफ आम्हाला सुशी बनवायला शिकवत होता. दिवसभर आलेल्या पाहुण्यांना बिझी ठेवायला रॅडिसनचे जे कार्यक्रम आहेत त्यातलाच हा एक. झक्कास अशी सुशी त्या शेफने बनवली. मला काही बनवायला जमली नाही, पण खायला मात्र मस्त जमली. इथे ओपन किचन फॉर्मॅट असल्यामुळे आत एक बाहेर एक असली काही भानगड नाही. जे काही आहे सगळं समोर दिसतं आपल्याला. त्यामुळे स्वच्छता, क्वालिटी यांची 100% गॅरंटी. बाजूलाच हाय टी म्हणजे सोप्या शब्दात संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी सुरू होती. ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे हे सांगायची गरजच नाही. मग मी गेले रिक्रिएशन रूम मध्ये, अर्थात घरात खेळायच्या गोष्टींनी भरलेली खोली. कॅरम, चेस, टेबल टेनिस असे विविध खेळ तिथे होते. काही फुकट तर काही पैसे देऊन. आम्ही फुकट असलेला कॅरमचा एक डाव खेळलो, ज्यात अर्थात मी जिंकले. अत्याधुनिक अशा या जिमचा वापर फक्त शूटिंग करण्यापुरता केला. हा पण व्यायाम पुढच्या वेळेला नक्की करणार असं प्रॉमिस या वॉकरला देऊन मी तिथून निघाले आणि डायरेक्ट स्पा मध्ये पोहोचले. स्पा मधलं ते मुग्ध करणारं वातावरण, सुगंधी तेलाच्या बाटल्या, हे सगळं बघून मला असं वाटलं कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो. कारण आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली होती नेक्स्ट डेची. प्रॉपर्टी फिरता फिरता दिवस मावळला आणि वेळ झाली मशाल सेरेमनीची. ज्वानीच्या आगीची नव्हे तर खऱ्या खुऱ्या मशाली पेटवून या ताई आणि दादांनी संपूर्ण हॉटेलला प्रदक्षिणा मारली आणि या मशाली इथे लावल्या. मशालीत जशी आग लागली होती ना, अगदी तशीच आमच्या पोटात सुद्धा भुकेची आग लागली. इथे हिरकणी आणि मल्हारी असे 2 रेस्टॉरंट्स आहेत. मल्हारीमध्ये बार पण आहे. सुंदर अशा या बारमध्ये सुद्धा फक्त शूटिंग पुरतं जाणं झालं. असो, तर हे बघाबघीचे सोपस्कार आटपून आम्ही निघालो थेट डिनर करायला. आणि तिथे पोहोचल्यावर आम्हाला असं झालं की डिनरचाच एक वेगळा व्लॉग करता येईल.
प्रत्येक पदार्थाचा एकच घास खाल्ला तरी सगळे पदार्थ टेस्ट करून होणार नाहीत, एवढे पदार्थ होते. तुम्ही बघतच आहात काय चंगळ होती ती जेवायची. स्टार्टर, सूप, सॅलड, चाट, मेन कोर्स, व्हेज, नॉन व्हेज, डेझर्ट, आईस्क्रीम्स, इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, सगळ्यांचेच भरभरून ऑप्शन्स होते. इथे येताना जमल्यास एखादं एक्स्ट्रा पोट घेऊन येता आलं ना तर बरं होईल. आता आम्ही काय आणि किती जेवलो याचा अंदाज तुम्ही ह्यावरून लावा की लोणावळ्याच्या या प्रचंड थंडीत सुद्धा आम्ही शतपावली करायला बाहेर या लॉनवर आलोय. थंडी आणि वाऱ्याचं प्रमाण काय होतं हे पुढील सीन बघून तुम्हाला कळेलच. इतका वारा सुटला इथे आणि आम्ही वॉकला निघालोय. आम्ही मस्त जेवलोय, पण इथे प्रचंड वारा आहे, प्रचंड. तुम्हाला कदाचित आवाज पण येत असेल त्या वाऱ्याचा. आणि असं झालंय. ऍक्च्युली ना आमचा एक ब्लॉग आहे तिकोनाचा, तर तो ब्लॉग तुम्ही बघा. आम्हाला म्हणजे खूप आठवण येते त्या ब्लॉगची. आता तिथे पण अशीच थंडी. पावना डॅम जाऊ. पावना डॅमचा. हा, मागची झाडं बघून तुम्हाला अंदाज येईल. हो. मग आम्ही लोणावळ्यावर बसलो. इथे मी मस्त हसतेय, पण दुसऱ्या दिवशी सिद्धेशने मला रडवलं आणि हॉटेल स्टाफने छान सरप्राईज पण दिलं. हे सगळं पुढच्या भागात कळेल तुम्हाला.